नमस्कार, तुम्ही पाहत आहात आपलं मलकापूर न्यूज। आपलं मलकापूर न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी तिरंगा यात्रा कृती समितीच्या वतीने आज काढण्यात आली। या रॅलीमध्ये तिरंगा 150 मीटरचा दिसून आला। आज सकाळी 8 वाजता शहीद संजय सिंह राजपूत यांच्या स्मारकापासून तिरंगा यात्रेस सुरुवात झाली। ही तिरंगा यात्रा मलकापूर शहराच्या मुख्य रस्त्यावरून चौकातून वाजत गाजत भारत माता की जय नारे देत आतिषबाजी करत कारंजा चौकातील हुतात्मा स्मारक पर्यंत काढण्यात आली। या तिरंगा शोभा यात्रेत सर्व धर्मीय नागरिकांनी सहभाग घेतला। नमस्कार, मी शहीद संजय राजपूतची मिसेस सुषमा राजपूत वीरपत्नी। ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे कौतुक करण्यासाठी आज मलकापूर येथे तिरंगा यात्रा आम्ही काढली। या तिरंगा यात्रेत मलकापूर मधील सर्व धर्मीय व पक्षांची नागरिकांनी महिला पुरुषांनी भाग घेतलेला आहे। कळत न कळत ज्या लोकांनी यामध्ये भाग घेतलेला आहे त्यांची मी आभारी। धन्यवाद। जय हिंद, जय भारत। पहलगाम येथे अतिरेक्यांनी धर्म विचारून 27 जवानांवर गोळ्या झाडल्या आणि त्यांना यमसदनास पाठवले। हे दुष्कृत्य करणाऱ्या त्या अतिरेक्यांच्या विरोधात आज मलकापूर येथे भव्य तिरंगा यात्रा या ठिकाणी काढण्यात आली। याचं नेतृत्व आमच्या मलकापूर येथील पुलवामा येथे शहीद झालेले श्री संजय सिंह भीकमसिंह राजपूत यांच्या वीर पत्नी श्रीमती सुषमाताई यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही ही तिरंगा यात्रा काढलेली आहे। आणि जे देशाचे माजी सैनिक आहेत, ज्यांनी देशासाठी आपलं सर्वस्व अर्पण केलं, अशा सर्व जवानांच्या सोबत आणि पोलीस यंत्रणा आणि सर्व आमच्या भारतीय जनता पार्टी सर्व पक्षीय लोकांसोबत ही तिरंगा यात्रा आज भव्य प्रमाणामध्ये संपन्न झाली। आम्ही पाकिस्तान अतिरेकी यांचा निषेध करतो आणि ज्यांनी पहलगाम येथे आपल्या वीर जवानांवर गोळ्या झाडल्या, तेही धर्म विचारून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या, त्या सर्वांच्या विरोधामध्ये निषेधार्थ आज मलकापूर येथील सर्व जाती धर्म पंथाचे लोक या ठिकाणी एकत्र येऊन ही तिरंगा यात्रा संपन्न केली। जय हिंद। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आपलं मलकापूर न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।